ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे आज जे आहे ते भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आणि त्याला सकाळपासूनच जे आहे ते मोठा प्रतिसाद नागपूर शहरात देखील पाहायला मिळतोय। मी सध्याला नागपूरच्या मेडिकल चौकात आहे आणि या ठिकाणी जर पाहाल तर ही जी बंद असलेली मेडिकल शॉप आहे जी 24 तास जी आहे ते नियमित सेवा देत असतात, परंतु आज संघटनेच्या वतीने जे आहे ते बंद पुकारल्याने या ठिकाणी ही शॉप जी आहे ते आज सकाळपासूनच बंद आहे। आणि अगदी या शॉपच्या पाठीमागे जर पाहायला जर गेलं तर नागपूर येथील जे आहे ते शासकीय रुग्णालय आहे, ज्या रुग्णालयामध्ये जे आहे ते मध्य प्रदेश असतील, छत्तीसगड असतील आणि नागपूर असेल असे नागपूरचं एकूणच विदर्भातील सर्व रुग्ण जे आहेत या ठिकाणी हजारो रुग्ण रोज उपचारासाठी येत असतात। मात्र आज या मेडिकल चौक परिसरातील जी सर्व मेडिकल शॉप्स आहेत ती सर्वच जी आहे ते बंद आहे, त्यामुळे याचा मोठा फटका जे आहे ते रुग्णसेवेवर जे आहे ते सकाळपासूनच जाणवू लागलेला आहे। अन्न औषध प्रशासन विभागाने जे आहे ते मेड प्लस असतील, वेलफेअर फार्मसी असतील अशा काही शॉप जे आहे ते सुरू ठेवलेले आहे, परंतु नियमित जे सुरू असणारे जे किरकोळ असतील आणि ठोक मेडिकल शॉप्स असतील त्या संपूर्ण जवळपास नागपूर शहरातील 7,000पेक्षाही जास्त शॉप जे आहेत त्यात या बंदमध्ये सहभाग होणार आहे आणि नागपूरच्या संविधान चौकामध्ये थोड्या वेळात निदर्शने देखील केली जाणार आहे। त्यामुळे एकूणच पाहता ज्या पद्धतीने जे आहे ते भारत बंदचं आवाहन जे आहे ते केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे करण्यात आलेलं आहे, त्याचा फटका जे आहे ते आज सकाळपासूनच नागपूर शहरामध्ये जाणवू लागला आहे। मात्र अन्न औषध प्रशासन विभागाने जे आहे ते थेट औषध निरीक्षकांशी औषधासाठी जर काही मदत लागली तर संपर्क साधण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये रुग्णसेवेवर याचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।